नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर गाजरापासून नेहमी तोच गाजराचा हलवा खाऊन कंटाळा आला असेल, तर गाजरापासून बनवलेला हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी आवडली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 300 ग्राम ही गाजर घेतलेले आहेत आणि गाजर बघा या पद्धतीने लाल कलरची घ्यायची आहे आणि याची मी वरची साल काढून घेतलेली आहे आणि आता आपण याला किसून घेणार आहे. तर किसण्यासाठी इथे मोठ्या किसणीचा वापर करायचा आहे, म्हणजे आपले जे याचा किस आहे तो असा लांब सडक पडेल. तर या पद्धतीने आपण इथे सगळे गाजर जे आहेत ते किसून घेणार आहे. तर इथे बघू शकता मी इथे गाजर जे आहेत ते किसून घेतलेले आहे आणि मस्त असा लांब सडक आपला हा गाजराचा किस झालेला आहे. तर याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे गॅसवर मी एक कढाई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा तूप घालून घ्यायचंय. तर इथे तूप छान गरम झालंय. याच्यामध्ये मी काजू आणि बदाम फ्राय करून घेणार आहे. तर इथे या पद्धतीने कट करून घेतलेले आहे काजू, बदाम. तुम्हाला जे पण आवडत असेल ड्रायफ्रुट्स ते तुम्ही इथे घालू शकता आणि याला परतून घेऊया. तुपामध्ये ड्रायफ्रुट्स परतल्याने याची चव खूप छान लागते. तर इथे 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे. तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच तुपामध्ये आपण इथे गाजराचा किस टाकून घ्यायचा आहे. तर आपण जो आता किसून घेतला होता, तर सगळा किस याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत त्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तर 3 ते 4 मिनिटं छान असं परतून घेऊया. तर या पद्धतीने छान असं परतून घ्यायचं आहे. तर गाजराचा किस जो आहे तो आपल्याला खूप जास्त शिजवायचा नाहीये. तर आपण फक्त याला परतून घेऊया. हलकेसे सॉफ्ट झाले म्हणजे आपण याच्यामध्ये दूध घालणार आहोत. तर आता इथे बघू शकता कलर सुद्धा चेंज झालाय आणि हलके-हलके हे सॉफ्ट सुद्धा झाले. तर याच पद्धतीने करायचंय आपल्याला, खूप जास्त नाही शिजवून घ्यायचंय. तर आता आपण याच्यामध्ये दूध घालून घेणार आहे. तर मी इथे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी इथे 3 पाव दूध घेतलेलं आहे. जर तुम्ही साधं दूध वापरत असेल तर तुम्ही इथे 1 लिटर दूध घ्या. तर इथे मी 3 पाव दूध घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे चांगलं उकळू द्यायचं आहे. तर याला एकदा फिरवून घेऊया. तर जोपर्यंत हे उकळत आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 2 चमचे तांदूळ भिजत घातले होते. तर मी इथे बासमती तांदूळ घेतले होते. तर बासमती तांदूळ घेतल्याने याची चव खूप छान लागते. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही रोजच्या वापरीचे तांदूळ घेतले तरीही चालेल. तर मी इथे 2 चमचे याला भिजत टाकलं होतं 2 ते 3 तास आणि छान असे भिजले गेले. तर यासोबतच थोडेसे काजू आणि बदाम घ्यायचे. तर मी इथे 8 पीस काजूचे घेतले आणि 8 पीस बदामचे घेतले. तर तुम्ही याला भिजवून सुद्धा घेऊ शकता. तर आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया. तर पाणी न घालताच मी इथे मिक्सरला लावून घेतलंय. कारण पाणी घातलं तर हे खूप जास्त बारीक होईल आणि आपल्याला या पद्धतीने थोडंसं जाडसरच इथे वाटून घ्यायचंय. चला तर मग हे आपलं तयार झालेलं आहे आणि दुसरीकडे जे आपण गाजर आणि दूध ठेवलं होतं उकळायला, त्याला हलकीशी उकळी आलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे काजू आणि बदाम, तांदूळ जे वाटून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे जसं-जसं शिजेल तसं-तसं हे घट्ट होईल. तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी टाकून आपण याला फिरवून घेतलेलं आहे आणि दुधामध्ये छान अशी उकळी आलेली आहे. परत त्याला फिरवून घ्यायचंय. तर आता हे जसं-जसं शिजेल तसं-तसं हे छान असं घट्ट होईल. तर आपण याच्यामध्ये कुठलंही कंडेन्स मिल्क वगैरे वापरलेलं नाहीये. तरी सुद्धा हे मस्त अशी घट्टसर आपली खीर बनेल. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता इथे छान असं उकळी येते. तर आपण याला अजून चांगलं असं शिजवू देऊया. म्हणजे दूध थोडंसं आटलं की हे मस्त असं घट्टसर होईल. तर इथे बघू शकता मस्त हे घट्टसर आलंय आणि साईडला सुद्धा बघू शकता अर्ध्यापेक्षा जास्त आपलं दूध आटलेलं आहे. आणि कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त अशी हे घट्टसर झालेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहे. तर मी इथे छोट्या चमचाने 4 चमचे इथे साखर घालते. तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर इथे साखरेचं प्रमाण वाढवू शकता. पण
4 चमचे साखरमध्ये हे मीडियम गोड होणार. तर मी इतकीच टाकते आणि आता आपण याला परत छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि एक उकळी येऊ देऊया. तर इथे छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि साईडला जे लागलेलं दूध आहे ना, ते सुद्धा आपण चमच्याने या पद्धतीने काढून घ्यायचंय आणि याला छान अशी उकळी आलेली आहे. तर आता मी इथे गॅसचा फ्लेम बंद करणार आहे. कारण आपली जी खीर आहे ती तयार झाली आहे आणि खूप जास्त घट्ट झाली तर मग ते हलव्यात आणि याच्यामध्ये काही फरक नाही राहणार. तर या पद्धतीने छान शिजवून घेतलेली आहे आणि गॅसचा फ्लेम बंद केलाय आणि आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकणार आहे. तर जे आपण परतून घेतले होते ते ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये टाकून घेतले आणि सोबतच 1 चमचा मी इथे व्हॅनिला इसेन्स टाकलाय. जर तुम्हाला याचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही इलायचीची पावडर सुद्धा टाकू शकता. पण मला इसेन्सचा फ्लेवर खूप आवडतो त्याच्यामुळे मी इथे 1 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलाय आणि परत त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण एका बाउलमध्ये याला सर्व्ह करून घेणार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना, तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघू शकता इथे गाजराची खीर जी आहे ती आपली तयार झालेली आहे. नेहमी गाजराचा हलवा खाऊन सुद्धा बोर होतो. त्याच्यामुळे एकदा या पद्धतीने गाजराची खीर नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.